सलीम कुत्तानं पार्टी केलेला फार्म हाऊस पुढारी न्यूजनं शोधलेला आहे। सलीम कुत्ता सोबतच्या पार्टीवरून ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात आले। सुधाकर बडगुजर यांची सातत्याने चौकशी सुरू आहे, आपण बघतोय मॅरेथॉन चौकशी सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि ज्या फार्म हाऊसवर ही पार्टी झाली तो फार्म हाऊस अखेर पुढारी न्यूजनं शोधलेला आहे। सध्या ही दृश्य आपण बघतोय, सलीम कुत्ता त्याच्या पार्टीमध्ये सुधाकर बडगुजर अर्थात जे शिवसेनेच्या ठाकरेंचे जे नेते आहेत त्यांचा तिथे समावेश असणं, या सगळ्यावरून प्रचंड गदारोळ माजल्याचं आपण पाहतोय। आणि सध्या बडगुजर यांची सुरू असलेली जी चौकशी आहे त्या संदर्भातल्या सुद्धा बातम्या आपण पाहतोय। आणि अखेर जो फार्म हाऊस आहे जिथे हा पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि गंभीर आरोप करण्यात आले ठाकरेंच्या शिवसेनेवर, विधानसभेत त्याचे पडसाद उमटल्याचं आपण पाहिलं, त्या फार्म हाऊसचा शोध अखेर पुढारी न्यूजनं लावलेला आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। किरण ताजने यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। किरण, नेमकं फार्म हाऊस कुठे आहे आणि काय या संदर्भातले आणखी तपशील आहेत? रिद्धी, खरं म्हणजे गेल्या 5 दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू आहे आणि त्याच चौकशीच्या दरम्यान तब्बल 18 लोकांची साक्ष घेण्यात आलेली आहे। आणि यामध्ये सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांची ज्या ठिकाणी पार्टी झाली तो फार्म हाऊस मी सध्या तुम्हाला दाखवतोय। खरं म्हणजे अडगाव शिवारातील हा फार्म हाऊस आहे आणि याच फार्म हाऊसवर सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये पोलिसांकडून चौकशी केली जाते आणि त्या चौकशीमध्ये ज्यांची साक्ष घेण्यात आलेली आहे त्यांच्याकडून हाच फार्म हाऊस सांगण्यात आलेला आहे। नाशिकच्या अडगाव शिवारामध्ये हा फार्म हाऊस आहे। सुधाकर बडगुजर यांच्या नातलगांचा हा फार्म हाऊस आहे आणि याच ठिकाणी ही पार्टी रंगल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे। आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये आत्ताच्या घडीला जर बघितलं तर हा फार्म हाऊस आपण सर्वात पहिले पुढारी न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतोय। ज्या फार्म हाऊसवर ही पार्टी रंगली होती, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, थेट विधानसभेमध्ये याचे पडसाद उमटले होते। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर जो व्हायरल व्हिडिओ आहे ज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर दिसताय आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SITची घोषणा देखील केलेली आहे। आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा जो 5 दिवसांपासून तपास सुरू होता त्या तपासामध्ये धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे आणि तो फार्म हाऊस नाशिकमध्येच अडगाव शिवारामध्ये असल्याचं या ठिकाणी आपण पाहतोय। त्यामुळे एकूणच पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। जो अडगाव शिवारात फार्म हाऊस होता त्याच फार्म हाऊसमध्ये 2016च्या दरम्यान ही पार्टी झाल्याचं पोलिसांच्या तपासात आतापर्यंत समोर आलंय। जवळपास 18 लोकांची साक्ष यामध्ये घेण्यात आलेली आहे। कसून चौकशी पोलीस करताय। सुधाकर बडगुजर यांची मॅरेथॉन चौकशी आतापर्यंत सुरू आहे आणि आजच्या दिवशी देखील सुधाकर बडगुजर यांची चौकशी होणार आहे। रिद्धी जी, किरण, आता सध्या पोलिसांकडून त्या ठिकाणी कुठला तपास सुरू झालाय का? या ठिकाणी पोलीस पोहोचलेत का? रिद्धी, आतापर्यंत तरी पोलीस या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत। मात्र ज्या पद्धतीने 18 लोकांची साक्ष घेण्यात आलेली आहे त्यांच्यापैकी बहुतांश लोकांनी अडगाव शिवारातील हाच फार्म हाऊसवर पार्टी रंगली अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे आणि याच ठिकाणचा तो व्हायरल व्हिडिओ असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांचा जो तपास आहे तो एक पाऊल पुढे गेलाय असं म्हणता येईल। मात्र आता सुधाकर बडगुजर यांच्याकडनं दिली जाणारी जी उत्तरं होती त्या उत्तरांपैकी अनेक उत्तरं ही त्यांनी दिलेली नाहीये। अनेक प्रश्न तसेच आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर हे वकिलांची मदत घेऊन उत्तर देणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांच्या सोबत जे लोक होते त्यांच्याकडनं जी साक्ष घेण्यात आलेली आहे त्यामध्ये महत्त्वाचा जो पुरावा म्हणता येईल तो या ठिकाणी अशा पद्धतीने फार्म हाऊसच्या निमित्तानं उपस्थित झालाय आणि हा फार्म हाऊस देखील त्या व्हिडिओमध्ये दिसून येतोय आपल्याला। जी किरण, आता तुम्ही सध्या त्याच फार्म हाऊसच्या बाहेर उभे आहात आणि याच फार्म हाऊस मध्ये पार्टी झाली ज्याच्यामुळे इतका गदारोळ माजला, सत्ताधारी विरोधकांची टीकाही होताना दिसली, ज्यांची बडगुजरांची चौकशी सुरू आहे त्या संदर्भातले काय अपडेट्स? खरं म्हणजे बडगुजर यांनी आतापर्यंत 5 वेळेला चौकशीला सामोरं गेलेलं आहे। आजच्या दिवशी देखील त्यांची चौकशी होणार आहे। आणि एकूणच जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांना ही पार्टी नेमकी कशासाठी आयोजित करण्यात आलेली होती, सलीम कुत्ता त्या पार्टीला कोणत्या कारणास्तव उपस्थित होता, सलीम कुत्ताला या पार्टीसाठी का बोलवण्यात आलं होतं, ही पार्टी करत असताना याचे पैसे कोणी दिले आणि एकूणच या पार्टीला उपस्थित असलेल्या लोकांना कोणी निमंत्रित केलं, यांसह सलीम कुत्ता आणि बडगुजर यांचं
या पार्टीच्या निमित्तानं नेमकं काय कनेक्शन होतं, ही पार्टी कोणत्या उद्देशाने बोलवण्यात आली होती, असे विविध प्रश्न विचारले जात आहे। मात्र सुधाकर बडगुजर यांच्याकडनं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली जात नाहीये। त्यांची अडचण वाढेल अशा पद्धतीचे ते उत्तरं देत नाहीये। त्यामुळे एकूणच वकिलांच्या मदतीने मी उत्तरं देईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलीस चौकशी करताय। रिद्धी, निश्चित या फार्म हाऊस प्रकरणामध्ये, फार्म हाऊसवर झालेल्या पार्टी प्रकरणामध्ये बडगुजर यांच्यासोबत आणखी कोणाकोणाची चौकशी केली जाणार आहे का? रिद्धी, सर्वात पहिले सुधाकर बडगुजर यांचा समर्थक आणि जवळचा सहकारी असलेला पवन मटाले याची चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर ज्या व्हिडिओमध्ये गायक आहे रवी शेट्टी म्हणून त्यांचीही चौकशी करण्यात आली होती आणि एकूणच सुधाकर बडगुजर यांच्यासोबत असलेले जे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांचीही चौकशी करण्यात आलेली आहे। एकूणच आतापर्यंत 18 जणांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि या चौकशीमध्ये या फार्म हाऊसचा अनेकांनी उल्लेख केलेला आहे। त्यामुळे आडगाव शिवारातील हा फार्म हाऊस जो आहे तो या व्हिडिओतील आहे हे निश्चित झालंय। त्यामुळे अधिकचा तपास हा पोलिसांना करणं सहज सोपं होणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नाशिकच्या आडगाव शिवारातच सलीम कुत्ता आला होता आणि त्याची या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी झाली अशा पद्धतीचा निष्कर्ष आता पोलिसांनी काढलेला आहे। त्यामुळे पुढील तपास जो होणार आहे त्याला गती मिळणार आहे आणि अधिकचा जो तपास आहे तो आता पोलीस या फार्म हाऊसवर येऊन किंवा जे साक्षीदार आहेत त्यांना येथे येऊन करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। रिद्धी, निश्चित किरण, धन्यवाद ही सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी आणि त्याची दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवलीत यासाठी।